जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांना. आलो मी रानात वरी. तर आज गेलो होतो चक्को घेऊन मार्केटला. चक्को मालकाची होते आपल्या. तर चक्को गेला आपलं काय 20 रुपयाने. बाजार नाही एवढा. तर बघा ऊस आपला चालू आहे आता. आपला म्हणजे मालकाचाच आहे. तोडाले उसाला आपल्या. ॲव्हरेज कितने गाव 40-45 एकरी टन. एवढा भारी ऊस असून एवढा भारी ऊस आहे तर फक्त एकरी 40-45 टन ॲव्हरेज वाला ऊस. एकरी 40 टन 45 टन. 2 तुकडे खालचे गेलेत आपले आंब्याच्या वरचं. आणि आंब्याचं संपलं. आंब्याच्या वरचं 2-3 दिवस झालं ब्लॉक नाही टाकला. चला म्हणलं आज टाकावं. हे पाणी येत होतं. पाणी बंद करण्यासाठी वर गेलो होतो मी. म्हणलं पाणी येते ऊस चालला आपला बघावं म्हणलं काय होते. एक तुकडा आंब्याच्या वरचं पार झाले आणि ह्या बारक्यामधलं थोडंसं झालंय. थोडंसं झालंय. एक लोड गेलाय. काय 40-45 टन आवरे देवालय पाण्याला. काय आवरे जास्त निघत नाही. बारीक आहे ना अजून थोडं. म्हणजे ऊस पोचलाय चांगला पर फक्त कांडीला बारीक पडलाय थोडं. चालायचं आपण काय होय. सर्व परमेश्वराच्या हातामध्ये. आपल्या हातामध्ये काय नाही. महाराज मार्केटला गेलो. चक्को विकलो. चक्को गेला 20 रुपये. सकाळी गेलो 6ला. तिथे गेल्यावर लाईव्हच घेतलो थोडी. काय हे मोकळं झालं. हे थोडंसं राहिले पट्टा बघा. तोडतील ती बी आता. आज ना आली टोळी. दुसरीकडे थोडं राहिले म्हणजे तेवढी काढून येतो. 2 दिवसांनी येणार अजून. या म्हणलं होय. तुमचीच मनावर आहे की. चला आंबे बघू आपण आता. आंबे किती मोठे झाले काही नाही. आता आपण आंब्याकडे चाललोय. ऊन खूप लागते म्हणलं. तुमच्याकडे आहे का ऊन? का ऊन नाही तुमच्याकडे? हे गवत लावलेलं आपण गाईसाठी. आंबे दिसते ती का आंबे तुम्हाला? ऊन चमकते ना. दाट लावले जरा. ही जागा लावून टाकू. बघा हलगार सावली. हा केशर आंबा आहे. केशर आंबा बघा. हा पण केशरच आहे. हो केशर आहे. खूप छान आंबा आंबा. खूप मस्त आहे आंबे. हा लोणच्याचा आंबा आहे. खूप मोठा झाला आता. मोठा झाला आंबा.
हा लय मोठा होता आंबा. हा आहे ना, घडाच्या घडं मोठं मोठं लय मोठा होतं, 1 किलोचा आंबा होते. हा पिकल्यावर लय भारी आहे. आणि हा लोणच्याचा पण आहे, लोणचं तयार होते लोणचं. हा लोणच्याचा आंबा आहे. घड बघा, हा बघा पक्षीनं खाल्लाय.